नमस्कार, मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, बऱ्याच जणी काय होतात की नवीन ब्लाऊज शिवायला शिकलेले असतात। नेहमी तर आपण कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग मध्ये कटोरी साईज नुसार कटिंग पाहिलेली आहे, पण आज आपल्याला ब्लाऊज वरून कस्टमरची बऱ्याच जणींचं काय असतं, कस्टमर जी आपल्याकडे येत असतात तर त्यांचे कटोरी जे आहे कुणाची कमी असते कुणाची जास्त असते। तर या बाबतीवर बऱ्याच महिलांनी मला प्रश्न विचारलेला आहे की ताई, ब्लाऊजची जी काही कटोरी आहे तर साईज नुसार जी काही आपण कटिंग शिकलेले आहेत किंवा पॅटर्न असतात आपल्याकडे कटोरी ब्लाऊजचे, तर ती घेतल्याच्या नंतर काय चेंजेस करायचे आहे मी तर त्यांना प्रत्येक वेळेस सांगत असते। पण हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला कटोरी ब्लाऊज परफेक्ट म्हणजे जी काही तुमचं मापाचं ब्लाऊज आहे त्याच्यावरून कशा पद्धतीने माप घ्यायचं आहे, कटिंग करायचं आहे, हे सर्व तुम्हाला मी सांगणार आहे। तर त्याच बाबतीतवर मी आजचा विषय जे आहे ते आपला तोच आहे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक जणींना तो जो काही प्रश्न पडलेला होता की कस्टमरचं ब्लाऊज असेल किंवा तुमचं असेल, छातीमध्ये जास्त आहे मग कटोरी आपल्याला मोठी लागते किंवा छातीमध्ये छोटा आहे, साईज तर तुमची 35 असेल 36 असेल, जी काही साईज आहे 36 साईज आहे, तुम्हाला 40 ची कटोरी लागत असेल किंवा तुम्हाला 30 साईज आहे तर तुम्हाला 36 साईज आहे आणि 32 ची कटोरी लागत असेल, ही बऱ्याच जणींचे प्रॉब्लेम असतात। तर ते आपल्याला नेहमी कस्टमर करत असताना आपल्याला असे प्रॉब्लेम येत असतात। त्यावेळेस मी काय करते, तर मी प्रत्येक वेळेस मी म्हणजे इथून मागेही मी सांगितलेलं आहे की मी तशा पद्धतीने जर कस्टमर आले तर मी मोठं जी काही माप आहे त्याची कटोरी वापरत असते किंवा छोटं जी काही कटोरी आहेत छोट्या मापाच्या तर त्या कटोऱ्या मी वापरत असते। तर आपल्याला ती सर्व काही न पाहता आज आपल्याला पाहायचं आहे की आपल्याला ब्लाऊज वरून कटोरी तुम्हाला कशा पद्धतीने कट करायचं, त्याचं माप कसं टाकायचं आहे, हे सर्व तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर थंडी खूप सगळीकडेच वाढलेली आहे, तुमच्याकडे हे आहे का हे कमेंटद्वारे सांगू शकता। तर मी स्वेटर घातलेला आहे, श्रग घातलेला आहे, त्याच्यामुळे मी आज काही काढलेला नाहीये। तरी पण म्हटलं की ही जी काही माहिती आहे खूप महत्त्वाची आहे बरं का, शेवटपर्यंत पहा, पण तुम्हाला समजणार आहे। ब्लाऊज वरून कटोरीचं माप कसं घ्यायचं आहे, चेस्ट किती आहे, छाती किती आहे, हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। कारण कटोरी ब्लाऊज कट करायला येतो पण परफेक्ट बसत नाही, हे बऱ्याच जणींचे प्रॉब्लेम असतात। जास्त तर क्वांटिटीमध्ये कटोरी ब्लाऊजवर फोकस असतो महिलांचा। प्रिन्स कट, फोर टक्स या ब्लाऊज पेक्षा जास्त तर कटोरी ब्लाऊजची कटिंग किंवा स्टिचिंग चालू असते। तर मी जितकं काही तुमच्यासाठी सोप्यात सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करत असते, ते मला जी काही नॉलेज आहे त्याच्यामध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत असते। तर चला मैत्रिणींनो, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू, जेणेकरून तुमचाही टाइम जास्त गेला नाही पाहिजे। बॅक साईडला तर आपण नेहमी तीच कटिंग करत असतात, पण फ्रंट साईडची मेन कटिंग आपल्याला पाहायची आहे। बॅक साईडची तर नेहमी आपल्याला तीच पाहत असतात आपण। तर आता इथे पहा, आपण बॅक साईडला कशा पद्धतीने घेत असतात तर ते पण तुम्हाला इथे दाखवणार आहे। तर आपण अगोदर बॅक साईडचा जो भाग आहे तो मोजून घेणार आहे। तर अशा रीतीने आपण हा बॅक साईडचा जो उंची जी आहे ते आपल्याला चेक करायचे आहे। शोल्डर पासून कमरेपर्यंत व्यवस्थित असा टेप ठेवायचा आहे। तर इथं 13.5 भरत आहे, किती भरत आहे, 13.5 भरत आहे। तयार किती आहे, 13.5। मग आपल्याला 1 इंच आपण कंपल्सरी घेत असतात, तर आपण 13.5 प्लस 1 इंच पाठीमागलच्या पार्टसाठी घेत असतात आपण 14.5। 13.5 मध्ये 1 इंच मिळवले की 14.5 झालेला आहे। तर आपल्याला फ्रंट साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे, 15ची आपल्याला उंची घ्यायची आहे पुढच्या साईडसाठी। आपण बॅक साईडसाठी किती घेत असतात, 1 इंच। हे पहा इथं घेतलेलं आहे आपण 1 इंच, म्हणजे आपलं हे दोन्हीही मापे जे आहेत ते तुम्हाला व्यवस्थित समजले पाहिजेत। त्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे। तर बऱ्याच जणींना पूर्ण जी काही साईज सांगते ना मी, 34 साईज किंवा 36 साईज, 38 साईज, 40 साईज, ही बऱ्याच जणींना समजत नाही। मग त्यांच्यासाठी आज मी खास त्यांना सांगणार आहे की चौथा भाग जो असतो आपला, आता ज्या साईडने तुम्ही हुकांची घरे केलेली आहेत किंवा हुक बसवलेले आहेत किंवा तुम्ही ज्या वेळेस बटन लावत असतात त्यावेळेस आपण इथे आय बटन लावण्यासाठी घर केलेलं असतं, हे आपण व्यवस्थित असं एक साईडने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे। मग इथून ठेवल्याच्या नंतर आपल्याला हा जो बाहीचा जॉईंट दिलेला असतो, मोंड्यातला जो भाग आहे तिथपर्यंत व्यवस्थित असं आपल्याला हे ब्लाऊज जे आहे ती या पद्धतीने आपल्याला मोजून पाहायचं आहे। तर पाहू शकतात इथे किती भरत आहे, 10 भरत आहे।
म्हणजे आपली ही घडी कितीची आहे 10. 10 मध्ये आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिंग साठी ठेवायचं आहे. तुम्हाला 1.5 इंच ठेवायचं असेल तर 10. 10 मध्ये 1.5 इंच ठेवलं तर 11.5ची आपल्याला घडी घ्यायची आहे. तुम्ही 2 इंचाची ठेवत असाल तर आपल्याला 12ची पूर्ण घ्यायची आहे. मग मी इथं काय करणार आहे आता 10. आता आपल्याला हा छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. आता इथं किती घ्यायचं आहे आपल्याला 10. 10 वर इथं मार्किंग करायचे. हे पहा 10 वर मार्किंग केले. 10 वर मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला इथं किती घ्यायचं आहे 2 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे. तुम्ही 1.5 इंच, आज आपण 1.5 इंचाची मार्जिंग घेऊ, म्हणजे तुम्हाला बऱ्याच जणींना 1.5 इंचाची पण मार्जिंग लागते. तर इथं 1.5 इंचाची मार्जिंग घेतलेली आहे. तुम्ही 2 इंचाची पण ठेवू शकतात. अशा पद्धतीने ठेवल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे इथूनही काय करायचं आहे 15 वर मार्किंग करायची आहे. इथं आपण जी इकडच्या साईडनं केलेली आहे तीच आपल्याला इथंही 15 वर मार्किंग करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण ही 15 वर मार्किंग करून घेत आहे. 15 वर मार्किंग झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे या साईडनेही आपली 11.5ची घडी आलेली आहे का हे चेक करायचं आहे. कमी जास्त असेल, आपण आता किती घेतलेलं आहे 1.5 इंच मार्जिंग घेतलेलं आहे. तुम्ही 2 इंच घेतल्याच्या नंतर आपल्याला किती घ्यायचे आहे 12ची घडी घ्यायची आहे. हे जी काय सांगते ना तुम्हाला हे व्यवस्थित समजून घेत जा तुम्ही, म्हणजे तुम्हाला समजणार आहे कशा पद्धतीने आपण हे ड्राफ्टिंग केलेलं आहे ते. तर या पद्धतीने आपण हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. अगदी ब्लाऊज वरून कशा पद्धतीने पेपर कट करायचा आहे ते सांगितलेलं आहे तुम्हाला. नेहमी तर मी ब्लाऊज पीस पण तुम्हाला भरपूर दाखवलेले आहेत कटिंगचे. आता हे झालेलं आहे आपलं. आता आपल्याला मेन घ्यायचा आहे पाठीमागलचा गळा किंवा पुढचा गळा. आता काय करायचं आहे आपल्याला हा जो भाग आहे पाठीमागलचा गळ्याची उंची घ्यायची आहे किंवा शोल्डर घ्यायचा आहे. तर आता आपण शोल्डर घेणार आहे. तयार शोल्डर याचं किती आहे हे चेक करायचं आहे. तर पाहू शकता तयार शोल्डर किती आहे तर तयार शोल्डर आहे 2.5. किती आहे इथं पाहू शकतात 2.5 भरलेला आहे. मग आपल्याला या साईडने शोल्डर टाकायचा आहे. गळा रुंदी 40 साईजचा आहे, जास्त ब्रॉड मध्ये गळा नाहीये. हे पहा पाठीमागलचा गळा जो आहे तो जास्त डीप मध्ये नाहीये. तर आपण गळा पण मोजून दाखवते. हे पहा कमीत कमी 8 इंचाचा हा पाठीमागलचा गळा आहे. जिथं आपली ही सरळ जर तुम्ही हे जर असं ब्लाऊज ठेवलं तर हे पहा पाइपिंगचा भाग कुठं आहे इथं. पाइपिंग पासून आपण सरळ जर असं पट्टी ठेवली किंवा काहीही ठेवलं तुम्ही हे पहा अशा पद्धतीने ठेवलं तर तुमचा हा टेप जो आहे तो ह्या शिलाईपाशी अशा रीतीने आला पाहिजे. हे पहा या पद्धतीने ठेवून मोजून पाहायचं आहे शोल्डर पर्यंत. तर किती आहे 8 भरलेला आहे. 8 आहे. 8 मध्ये आपल्याला शोल्डर जॉईंट करण्यासाठी अर्धा इंच लागतो. 8.5चा पाठीमागलचा गळ्याची उंची आहे. तर हे पहा आता आपण इथून हे आहे आपलं अर्धा इंच जिथं मार्किंग केले तिथून आपण अशा पाठीमागलच्या गळ्याची उंची टाकून घ्यायची. जी पट्टी आहे आपली ती पण घेऊ शकता तुम्ही किंवा मोजून, ही जी काही दोन्ही पद्धत सांगत आहे तुम्हाला. इथं मार्किंग केली. आपल्याला पाइपिंग साठी 1/2 इंच लागणार आहे. खालची कमरपट्टी जॉईन करण्यासाठी अर्धा इंच लागणार आहे. मग टोटल आपल्याला इथं किती घेतलेलं आहे ही 1/2 इंच म्हणजे 1/2 इंच हे पूर्ण मार्किंग घेतलेलं आहे. 1/2 इंच घेतल्याच्या नंतर आपल्याला हे जी तयार आहे हे पहा आता इथं किती घेतलेलं आहे आपण 9 झालेला आहे. हे किती झालेलं आहे 9 झालेलं आहे. तर आपल्याला इथं काय करायचं आहे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे का नाही. ही माप कुठे घेतलेला आहे आपण हे पहा इथून घेतलेला आहे. 15 पासून उंची घेतलेली आहे आपण. ही जे माप जे आहे तर हे माप आपण जर 14.5 पासून जर घेतलं तर हे माप आपलं कुठे येणार आहे इथं येणार आहे. मग आपलं हे बरोबर हे पहा 8.5चं हे मार्किंग बरोबर झालेलं आहे इथं. हे पहा अशा रीतीने. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता हे साईडला ठेवून देऊत. शोल्डर आपलं किती होतं तयार 2.5 होतं. मग आपल्याला गळा रुंदी किती घ्यायची आहे 2.5च घ्यायची आहे. आता जास्त डीप नेक मध्ये गळा नाहीये त्याच्यामुळे आपण 2.5 घेणार आहेत. 2.5च्या नंतर आपल्याला तयार शोल्डर आहे 2.5. 2.5 आणि 2.5 किती झालं 5 झालं. 5 मध्ये आपल्याला शिलाई बाही जॉईंट करण्यासाठी अर्धा इंच लागणार आहे. पाइपिंग साठी 1/2 इंच लागणार आहे. मग टोटल आपल्याला किती घ्यायचं आहे 5 आणि 5.5. पूर्ण शोल्डर किती घ्यायचं आहे 5.5. अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्हाला 2.5
शोल्डर पाहिजे आहे त्यावेळेस तुम्ही 5.25 घ्यायचा आहे, किंवा तुम्हाला शोल्डर जे आहे तर ती शोल्डर जे आहे ते आपल्याला फक्त 2.25 घ्यायचं, त्यावेळेस किती. तर हे मेन म्हणजे तुम्ही समजून घेतलं ना तर तुम्हाला कसलाच कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही, फक्त तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण हे मार्किंग करून घेतलेलं आहे. आता राहिलेला आहे आपला मोंढा. आता बऱ्याच जणींना मोंढ्याचं ही माप परफेक्ट टाकता येत नाही, मग त्यावेळेस काय करायचं आहे, हे पहा पाठीमागलचा पार्ट घेतलेला आहे आपण, आणि अगदी हा पाठीमागलचा पार्ट घेतल्याच्या नंतर इथं आपलं किती झालेलं आहे, इथे जॉईंट झालेला आहे, इथे जॉईंट झालेला आहे. तर आपण हे जे हे आपण इथे हे जॉईंट अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे, आणि इथून आपण हा टेप धरायचा आहे. हे पहा, तर आपलं हे मोंड्याचा जो भाग आहे तो किती आलेला आहे इथं, एक मिनिट आहे, शोल्डर पासून ते आपल्याला मोंड्यापर्यंत अशा पद्धतीने ठेवायचं आहे. तर इथून जर तुम्ही ही जी शिलाई आहे ही शिलाई जर अशी व्यवस्थित इथं मार्किंग केली, हे पहा इथं जर मार्किंग केली तर इथं मोंडा किती येईल आहे आपला 5.5. 5.5 मध्ये आपल्याला अर्धा इंच ऍड करायचं आहे शिलाई मार्जिंग साठी. मग आपल्याला इथं 6चा मोंडा घ्यायचा आहे. 40 साईजला आपण 6चा मोंडा घेतलेला आहे. तर पाहू शकता 6 वर जर तुम्ही सरळ मध्ये टेप ठेवला आणि 6 वर जर मार्किंग केली तर आपण हे पहा इथं येत आहे आपला अर्धा इंच खालच्या साईडला येत ना आहे. शिलाईवर जर तुम्हाला परफेक्ट घ्यायचं असेल तर आपल्याला इथं परफेक्ट 5.5 आलेला आहे. 5.5 आणि अर्धा इंच आपल्याला वरच्या शोल्डर साठी लागणार आहे. तर टोटल आपण किती घेतलेला आहे, 6 घेतलेला आहे. मग आपला इथं मोंडा घ्यायचा आहे 6. किती घ्यायचा आहे आपल्याला, 6 घ्यायचा आहे. हे पहा इथं आपण 6 वर मार्किंग केलेली आहे. तसंच आपल्याला हे अंतर किती आहे आपलं 6 आहे. हे पण अंतर जे आहे ते आपलं 6 आलं पाहिजे. हे पहा आता आपण हा बॉक्स तयार करून घेणार आहे. हा बॉक्स तयार केलेला आहे. हे पहा आता काय करायचं आहे आपल्याला, पाठीमागलच्या मोंड्याची खोली घ्यायची आहे. किती घ्यायची आहे आपल्याला, 1.25 घ्यायची आहे. 1.25 घेतल्याच्या नंतर आपल्याला 6चा मध्य काढायचा आहे. त्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग किती आहे 10 पासूनही मार्किंग केलेले आहे. आणि आपल्याला अर्धा इंच किंवा पाव इंच खालच्या साईडने आपण कंपल्सरी घेत असतात, कारण मी ज्यावेळेस स्टिच करायचं आहे ब्लाऊज त्यावेळेस करीत असते, पण तुम्हाला इथेच सांगत आहे मी. अशा पद्धतीने आपल्याला हा डॉट डॉट करून काय करायचं आहे, इथे जॉईन करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने आपण हे डॉट 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 केलेलं आहे, आणि याला आपण डार्कही करून घ्यायचं आहे. हे पहा अशा रीतीने केल्याच्या नंतर काय करायचं आहे आपल्याला, आता हे आपण मोंडा जो आहे तो आपण इथे जॉईंट करणार आहेत. आता इथं आपल्याला शिलाईसाठी किती पाहिजे, अर्धा इंच. अर्धा इंचवर मार्किंग केलेले आहे. आणि अशा पद्धतीने आपण इथून हे जी पाठीमागलचा जो भाग आहे तो आपण या पद्धतीने व्यवस्थित असा ठेवून मार्किंग करून घेणार आहेत. अगदी आपण जिथे मार्किंग केलेलं आहे तिथून अर्धा इंच आपल्याला शिल्लक तर ठेवायचंच आहे. तर पाहू शकता तिथं आपलं परफेक्ट फिटिंगचा जो भाग आहे तो आलेला आहे. हे पहा तुम्ही असाही ठेवून पाहिला तरी पण तुम्हाला व्यवस्थित असं समजणार आहे. हे पहा आपलं फिटिंग कुठं आलेलं आहे, इथं आलेलं आहे. तर इथंही आपलं मार्किंग परफेक्ट आलेलं आहे. तर असंही तुम्ही घेऊ शकतात, किंवा तुम्हाला मी ज्या पद्धतीने शिकवलेलं आहे त्या पण पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. आता हे झालेलं आहे आपलं पाठीमागलचं. आता पुढचा मोंडा खोली किती घ्यायची आहे आपल्याला, 1.25 घ्यायची आहे. 1.25 घेतल्याच्या नंतर आपल्याला फक्त काय करायचं आहे, इथं जास्त असं चुना पडू नये त्यासाठी आपण अगदी पाव इंच काय करत असतात आतमध्ये घेत असतात. आणि आतमध्ये घेतल्याच्या नंतर आपल्याला इथून हा पॉइंट जो आहे तो इथे जॉईन करायचा आहे, आणि इथून आपल्याला या पॉइंटला जॉईन करायचं आहे. हे पहा अशा रीतीने आपण हा अंतर जे आहे ते अर्धा इंच आपलं झालेलं आहे. आता पाठीमागलचा तुम्हाला गळा तर सांगितलेलाच आहे मी.
आता वर आपण 2.5 घेतले तर खालच्या साईडला पण 2.5 घेऊ शकतात तुम्ही इथं. पण आपल्याला ह्या वरच्या पार्टवर आपल्याला पुढचा भाग, मेन म्हणजे आपल्याला पुढचा भाग पाहायचा आहे. पाठीमागलचा तर कंपल्सरी येतोच. आपल्याला पुढचा गळा जो आहे तो मोजून घ्यायचा आहे. हे पहा, जिथं आपलं शोल्डर आहे, शोल्डर पासून कटोरी जॉईंट केलेला जो भाग आहे ते घ्यायचा आहे. तर इथं 4.25 भरत आहे, 4.25 भरत आहे. कटोरी आपली पुढची बाकीची आहे, तर ते आपल्याला कटोरी नंतर घ्यायची आहे. 4.25 मध्ये आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर 4.25 मध्ये 1.5 इंच मिळवलं की आपल्याला 5.25चा पुढचा गळा घ्यायचा आहे. आपण 5.5 नेहमी घेत असतात, पण ब्लाऊज वरून कसा घ्यायचा हे चेक करण्यासाठी आपण इथे आज खास तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे. आता इथं आपण ठेवल्याच्या नंतर इथं किती येणार आहे? 4.25. आता आपल्याला वर किती शिलाईसाठी लागणार आहे? 1/2 इंच. इथं किती लागणार आहे आपल्याला? 1/2 इंच. 1/2 इंच पासून आपण खालच्या साईडला 6.25 वर मार्किंग केली, 4.25 वर. 4.25 पासून आपल्याला कटोरी जॉईंट करण्यासाठी लागणार आहे 1/2 इंच. मग आपलं हे इथून इथपर्यंत किती भरणार आहे ही टोटल? हे पहा, हे किती भरलेलं आहे आपलं टोटल? 4.25 भरलेलं आहे. आणि इथून जर घेतलं तर 4.25 भरणार आहे. 4.25 मध्ये 1 इंच ऍड केलं की 4.25 भरणार आहे. आता हे झालेलं आहे. आपली पुढची क्रॉस पट्टी किती असते? 3.5 ची. आणि पाठीमागलची किती असते? 3 ची. अशा रीतीने आपण हे मार्किंग केलेलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला? कमरेचा भाग घ्यायचा आहे. आता आपण हा चौथा भाग मोजून घेणार आहे. हे पहा, चौथा भाग किती आहे आपला? 8. 8 मध्ये आपल्याला किती घ्यायचं आहे? शिलाई मार्जिंग साठी आपण शिलाई ऍड केलेले आहेत का? नाही. ही तयार किती घेतलेला आहे? 8 आहे. मग आपल्याला इकडे शिलाईसाठी किती गेलेलं आहे? 1/2 इंच. कटोरी जॉईंट करण्यासाठी किती गेलेलं आहे? 1/2 इंच. आणि आपल्याला शिलाई मार्जिंग घेतलेली आहे ती ऍड करायचं आहे याच्यामध्ये. मग आपण हे ऍड केल्याच्या नंतर आपल्याला इथं किती घेतलेलं आहे? आपण 1.5 इंच घेतलेला आहे. तर आपण अशा पद्धतीने प्रत्येक वेळेस काय करत असतात आपण? आता इथं मी 1.5च मार्जिन घेतलेलं आहे. हे कितीने घेतलेलं आहे? 11.5 घेतलेले आहे. तर मी इथं किती घेणार आहे? 11च घेणार आहे. म्हणजे आपली मार्जिन सेम राहणार आहे, पाठीमागलची आणि पुढची. तर अशा रीतीने आपण हे कंबर जी आहे ती 11 घेतलेली आहे. हे पहा. त्यानंतर आपल्याला इथंही 3 वर 1 मार्किंग करायचे आहे. आणि तर मी ज्या पद्धतीने तुम्हाला शिकवलेलं आहे ना, म्हणजे ही सोप्यात सोपी पद्धत सांगते तुम्हाला. कमरेचा भाग बऱ्याच जणींना समजत नाहीये, तर छातीचा चौथा भाग जो आहे त्याच्यामध्ये 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन ऍड केली की आपल्याला त्याच्यामधून 1/2 इंच मायनस करायचं आहे आणि कंबर टाकून घ्यायची आहे. म्हणजे तुमची कंबर परफेक्ट बसते. मागचा पुढचा जो भाग आहे सेम आकारात येत असतो. आता आपण याच्यावरून ब्लाऊजवरून कटोरी कशी मोजायची हे मेन आपलं आहे. तर आपलं हे तयार ब्लाऊज आहे, तर याची कटोरी किती आहे हे चेक करायची आहे. तर आता याची कटोरी जी आहे ती आहे आपली 5.5. किती आहे? 5.5. पण आपण 40 साईजला किती घेतलेली होती? 6 घेतलेली होती. मग आता ही 5.5 असल्यामुळे आपण इथं मार्किंग किती करणार आहे? 5.5 ची. म्हणजे हा कटोरी ही साईज नुसार जर घेतली तर छोटी आहे, म्हणजे ही छोटी आहे. आता इथं चेस्ट मध्ये कमी आहेत त्याच्यामुळे त्यांनी 5.5 ची घेतलेली आहे. आता इथं चेस्ट मध्ये जर जस्ट म्हणजे आहे तशा असत्या तर इथं त्यांना 6 ची कटोरी लागली असती. तर आपण इथं 5.5 ची मार्किंग केलेली आहे. 5.5 ची मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला इथून किती घ्यायचं आहे? 2.5 वर मार्किंग करायचे आहे आणि हा पॉइंट आपल्याला इथं जॉईंट करायचा आहे. हे पहा. आणि आपल्याला हा कटोरीचा आकारही देऊन घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला समजलंच असेल की ब्लाऊज वरून कटोरी कशी चेक करायची. बऱ्याच जणींना तो प्रश्न पडत होता की आपल्याला कटोरी कशी कट करायची किंवा ब्लाऊजची चेस्ट कमी जास्त असेल तर यावेळेस कशी कटिंग करायची, हे बऱ्याच जणींना प्रश्न पडलेला होता. त्यासाठी मी इथं तुम्हाला व्यवस्थित अशी मार्किंग करून सांगितलेली आहे. आता इथं आपण 1.5 इंच मार्जिन साठी एक्स्ट्रा ठेवणार आहे. कमरेच्या साईडने पण आपल्याला 1.5 इंच मार्जिन ठेवायचे आहे. हे पहा, आपण मगाचं किती घेतलेलं तयार होतं आपलं? 8. तयार किती होतं? इथं 8 होतं. त्यानंतर आपल्याला काजी बटन पट्टीसाठी किती लागणार आहे? 1/2 इंच. कटोरी जॉईंट करण्यासाठी किती लागणार आहे? 1/2 इंच. तर हे आपलं आहे असं मार्किंग आलेलं आहे. हे पहा.
हे आपलं 1.5 इंचाचं एक्स्ट्रा शिलाई मार्जिन राहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण आता ही जी भाग आहे या भाग आणि हा भाग सेम आहे का हे चेक करायचं आहे. आता इथं आपल्याला कटोरी जॉईन करण्यासाठी इथे अर्धा इंच जाणार आहे. मग आपल्याला हे मोजायचं आहे. तर हे 3.25 भरत आहे. तर हे पण आपलं 3.25च भरलेलं आहे. पाहू शकता इथं अर्धा इंच आपण परफेक्ट मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला इथं किती येणार आहे 3.25. अशा पद्धतीने हे मार्किंग या पद्धतीने करून घ्यायचे असते. तर हे आपण आता कट करून घेणार आहे. तर आता हे तुम्हाला व्यवस्थित मार्किंग कशी करायची आहे आणि ब्लाउज वरून मापे कशी घ्यायची आहेत हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. जेणेकरून बऱ्याच जणींचा हा कन्फ्यूज होत होत्या की ब्लाउज वरून कटोरी चेक करून कशी कट करायची आहे. आता हे मी कट करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला आता नेहमीप्रमाणे आपण बऱ्याचदा कटोरी ब्लाउजची कटिंग पाहिलेली आहे तुम्ही. तर आपण 1.5 इंचाने कटोरी वाढून घेत असतात. आहे अशी आपण कटोरी छोटी जी आहे ती आपण घेत असतात आणि मार्किंग करून घेत असतात. हे पहा अशा पद्धतीने आपण हे पूर्ण मार्किंग करून घेत असतात. या साईडने 1.5 इंचाचं अंतर सोडत असतात, या साईडने 1.5 इंचाचं अंतर. त्यानंतर आपल्याला इथं मध्यभागी 5.5चा मध्य काढायचा आहे. आपल्याला इथं 2.25चा मध्य काढल्याच्या नंतर खालच्या साईडने हे आपल्याला 1.5 इंचाची मार्किंग करायची आहे. आणि या साईडनं आपल्याला कटोरी जॉईन करण्यासाठी अर्धा इंच लागत असतं. त्यानंतर आपल्याला ज्या साईडने आपल्याला ही पट्टी आहे तर ही पट्टी आपल्याला मोजून घ्यायची असती. म्हणजे आपल्याला कटोरीचा जो भाग आहे तो मोजून घ्यायचा आहे. इकडे आहे क्रॉस पट्टी आणि इथून हे 3.5 भरत आहे. 3.5 भरत आहेत आपल्याला जॉईन करण्यासाठी अर्धा इंच. त्यानंतर पायपिंग साठी लागणार आहे 1/2 इंच. आपण इथे मार्किंग करणार आहेत. तर टोटल 4.25 वर मार्किंग करणार आहेत. 4.25 4.5 वर कंपल्सरी ही मार्किंग असतंच. तर आता इथे मी हे गोल राऊंड घेतलेला आहे पाहू शकता. आणि त्यानंतर आपल्याला इथे डॉट डॉट करून काय करायचं आहे कटोरी इथे जॉईन करायची आहे. हे पहा इथे आपण ही कटोरी जी आहे ती जॉईंट केलेली आहे. आणि हा भाग आपल्याला हा जो आहे तो आपल्याला इथे जॉईंट करायचा आहे आणि हा जो आहे तो आपल्याला इथे जॉईंट करायचा आहे. अशा रीतीने आपण ही छोट्या कटोरी पासून मोठी कटोरी तयार करत असतात. ही 36 साईजची आहे. कटोरी 5.5ची जी आहे ती 36 साईजला येते. पण आपल्याला ब्लाउज वरून मापे घेऊन कटोरी कट करायची असेल तर या पद्धतीने आपण कट करून घेऊ शकतात. पाहू शकतात अशा रीतीने आपण आता हे कट करून घेणार आहेत. तर व्यवस्थित असं मार्किंग करून हे कटिंग करून घ्यायचं असतं आपल्याला. तर हे पहा आता हे मार्किंग झाल्याच्या नंतर आपल्याला इथं 1.5 इंचाचा टक्स लागत असतं या साईडने आणि या साईडने आपल्याला 1.5 इंचाचा टक्स लागत असतं. त्यानंतर आपल्याला उभा टक्स घ्यायचा आहे 3 इंचाचा. 3 इंचाचा टक्स घेतल्याच्या नंतर आपल्याला इथं किती पाहिजे 2.25. या साईडने पण आपल्याला 2.25चं मार्किंग पाहिजे. शिलाईसाठी आपल्याला पाहू शकतात इथंही आपल्याला अर्धा इंच राहिलेला आहे. इथंही आपल्याला पट्टी जॉईंट करण्यासाठी परफेक्ट असं राहिलेलं आहे. तर या पद्धतीने आपण 40 साईजची ब्लाउज वरून मापे घेऊन कटोरी कट कशा पद्धतीने केलेली आहे तर पाहू शकतात मैत्रिणींनो. तर अशा पद्धतीने नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणत असते. तर आय होप हा ब्लाउजचा कटोरीचा जो व्हिडिओ आहे किंवा हा कटिंगचा व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला समजला असेल. ब्लाउज वरून मापे कशी घ्यायची आहे, कटिंग कशी करायची आहे. तर चला मैत्रिणींनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. तुम्हाला असंच काही नवीन शिकायचं असेल तर ते पण तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकतात आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहू शकतात.